आपण करणार आहोत फ्रूट सॅलेड. त्यासाठी घेतलेली आहे कस्टर्ड पावडर, मँगो फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. त्यात टाकलेलं आहे थोडंसं दूध. आता ती पावडर मिक्स करून घ्यायची, कारण पावडर जर दुधात टाकली तर त्याच्या गठुळ्या तयार होतात. म्हणून ती पावडर अशी मिक्स करून घ्यायची. आता ही मिक्स केलेली पावडर आपण दुधात टाकणार आहोत. अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. दूध तापवून चांगलं थंड करून घेतलेलं आहे. त्यात टाकायची आहे साखर. ती आपल्या आवश्यकतेनुसार घ्यायची आहे. आपल्याला किती गोड हवं आहे त्याप्रमाणे साखर मिक्स करून घेतलेली आहे. आता त्यात टाकणार आहोत कस्टर्ड पावडरचं मिश्रण. त्यात फळं घेतलेली आहे, केळी, चिक्कू, सफरचंद, द्राक्षे, अननस आणि टरबूज, कलिंगड. आता ही फळं त्यात दुधात टाकायची आहेत. फळं चांगली मिक्स करून घ्यायची आहेत. आपलं हे फ्रूट सॅलड तयार झालेलं आहे. आता ते आपण फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेणार आहोत. छान झालेला आहे. कलर पण त्याला छान आलेला आहे आणि झालेलं पण छान आहे. अशा पद्धतीने आपलं फ्रूट सॅलड तयार झालेलं आहे. थंड करून घेतलेलं आहे. खाण्यासाठी तयार आहे. त्यात आवश्यकतेनुसार कोणाला आवडत असेल तर आईस्क्रीम टाकलं तरी चालतं.